ओम सत नमो जी हरीश गुरुजी को हरीश बड़े बहुत दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगमत संतनाथ साहब हरीश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जेठी गुरु गोरक्षनाथ बाबा हरीश नवनाथ 84 तो आदेश अलग निरंजन आदेश। आजच्या विशेष भागामध्ये आपण मूर्तीपूजा किंवा मूर्तीपूजेपासून भेटणारे कोणकोणते लाभ आणि कोणत्या देवतेची विशेषतः पूजा कोणत्या नक्षत्रावरती विशेष फलदायी असते यावरती मी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा कृपया प्रयत्न करा। पहा, सर्वांच्या घरांमध्ये मूर्ती आणि मूर्तीवरती पूजन हे केले जाते। मूर्तीपूजनाचं विशेषतः आपल्या शास्त्रामध्ये असे सुद्धा महती येते की जो व्यक्तिरेखा मूर्तीचं पूजन करेल, कोणत्याही देवी देवतेच्या मूर्तीचं पूजन करेल, अशा व्यक्तिरेखेचं ते देवी देवता अकाल मृत्यूपासून सदैव रक्षा करतात। मूर्तीपूजा किंवा ज्या घरांमध्ये दररोज मूर्तीपूजा होते त्यावेळेस त्या साधकाच्या त्या मूर्तीशी, त्या देवी देवतांशी एक पद्धतीची कनेक्टिव्हिटी ही झालेली असते। त्यामुळे अशा साधकांवरती सहसा कोणत्याही पद्धतीची अचानकपणे येणारी विपत्ती किंवा संकटे हे सहसा येत नाहीत। त्याचबरोबर एखाद्या साधकाला त्याचं मनोरथ पूर्ती होण्यासाठी मूर्तीपूजा ही सर्वश्रेष्ठ सुद्धा मानण्यात आलेली आहे। कारण पहा, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या देवी देवतांच्या मूर्तीच्या किंवा त्या विग्रहाच्या पुढे जाता, इव्हन आपल्या घरामध्ये असलेल्या देवी देवतांच्या मूर्तीच्या पुढे ज्याच्या वेळेस आपण बसतो, एखादा भक्त, एखादा साधक, त्याला जे काही त्याचं गारणं मांडायचं आहे, त्याला जे काही बोलायचं आहे तो इनडायरेक्टली त्या देवी देवतांशी बोलत असतो। अशा अनेक साधक आहेत, अशा अनेक भक्त सुद्धा आहेत जे देवी देवतांबरोबर बोलतात, देवी देवतांबरोबर जेवतात, देवी देवतांबरोबर त्यांच्या सुखदुःखाच्या काळामध्ये बोलतात आणि भांडतात सुद्धा। म्हणजे हे काय आहे? ही एक पद्धतीची देवी देवतांप्रती असलेली तुमची कनेक्टिव्हिटी आहे। हे एक पद्धतीचं नातं आहे जे एका आईचं मुलाशी असतं, एका वडिलांचं म्हणजे एका पित्याचं एका मुलाशी असतं। याच अनुषंगाने आपले देवी देवता हे आपले माता पिता सदैव असतात। त्यामुळे देवी देवतांची केली जाणारी विग्रहावरती पूजा ही सदा सर्वदा फलदायी ही मानण्यात आलेली आहे। देवी देवतांच्या दररोज होणाऱ्या पूजामुळे त्या घरामध्ये धन धान्य याची वृद्धी होते, बरकत राहते, घरावरती कोणते संकटे येत नाहीत आणि एक पद्धतीने घराचं वातावरण सदैव पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक ऊर्जेने उत्पोत असलेलं त्या घराचं वातावरण राहते। त्यामुळे प्रयत्न आपण दैनंदिन जीवनामध्ये सदैव हा केला पाहिजे की आपल्या घरामधले जेवढे देवी देवता असतात, भलेही देवी देवता कमी असू द्यात, काही अडचण नाही, परंतु दररोज त्या देवी देवतांची पूजा व्हावी आणि सायंकाळी देवी देवतांपुढे कमीत कमी दीप आणि उदबत्ती हा आपण अखंडपणे ठेवावा। शास्त्राप्रमाणे देवतांना गंध लावल्यामुळे ज्यावेळेस आपण एखाद्या देवी देवतेला गंध लावतो, देवीला हळदी कुंकू अर्पण करतो, तेव्हा आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते, तेव्हा आपल्याला सुखांची समृद्धीची प्राप्ती होते, हे शास्त्र आपल्याला सांगते। त्याच अनुषंगाने एखाद्या देवताच्या मूर्तीवरती ज्यावेळेस आपण अभिषेक करतो, त्या अभिषेक केल्यामुळे आपल्या सर्व मनोरथांची पूर्ती होते। म्हणजे अभिषेक करत असताना आपण जे काही आपली इच्छा असेल, आपले गाराणे असेल, मागणे असेल, ते आपण देवी देवतांना ज्या वेळेस बोलतात त्याची लवकर तृप्ती सुद्धा होते आणि व्यक्तीच्या आत्मशुद्धी ही खूप लवकर अभिषेक पूजनामुळे होते, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। देवी देवतांच्या पूजनानंतर सर्वात मुख्य भाग किंवा अविभाज्य भाग येतो तो म्हणजे देवी देवतांना नैवेद्य अर्पण करणे। नैवेद्य दररोजच्या पूजेमध्ये तुम्ही जो दाखवत असाल तो देवी देवता ग्रहण करतात, स्वीकार करतात। भलेही साखर असेल, दूध साखर असेल किंवा खीर असेल किंवा भाजी पोळीचं भरलेलं ताट असेल, तुम्ही देवतेप्रती भक्तिभावाने जे काही समर्पित करता, देवी देवता आनंदाने त्याचा स्वीकार सुद्धा करतात आणि तुम्ही जो नैवेद्य देवी देवतांना दाखवता याच्यामुळे तुमच्या आयुची वृद्धी होते, म्हणजे तुमच्या आयुष्याची वृद्धी होते, हे सुद्धा शास्त्र सांगते। त्यामुळे पूजा झाल्याच्या नंतर देवी देवतांना छोट्याशा वाटीमध्ये भलेही साखर असेल, दूध साखर असेल किंवा यथाशक्ती तुम्हाला जे दाखवता येईल तो तुम्ही नैवेद्य देवतांना अवश्यपणे दाखवण्याचा प्रयत्न करा। विशेषतः सर्व देवी देवतांच्या पूजेबरोबर विग्रहाबरोबर शिवपूजन हे खूप मोठे विशेष असे प्रभुत्व ठेवते। आताच्या छोट्या भागामध्ये संपूर्ण शिवपूजनाबद्दल माहिती सांगणं हे कदाचित अशक्यच आहे, परंतु घरामध्ये जर शिवलिंग असेल तर अवश्यपणे डेली शिवलिंगावरती अभिषेक करणे, भलेही तो पाण्याचा असेल, जल अभिषेक करत असाल तरी सुद्धा मोर दॅन इनफ आहे। आणि जर तुम्ही दुधाचा अभिषेक, कच्च्या दुधाचा अभिषेक जर स्वतः शिवलिंगावरती दररोज करत असाल, कोणतेही भले शिवलिंग असेल तर त्या केल्या जाणाऱ्या अभिषेकामुळे आपण विचारही नाही करू शकणार एवढ्या पद्धतीचे सुख समृद्धीची प्राप्ती भगवान महादेवाच्या कृपेने होते, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। ज्यावेळेस कृतिका नक्षत्र असेल आणि सोमवार असेल अशा दिवशी केले जाणारे शिवपूजन हे विशेष फलदायी मानले गेलेलं आहे। शिवपूजनाच्या बाबतीमध्ये प्रदोष काळ असेल, सोमवार असेल, प्रत्येक महिन्यामध्ये येणारी शिवरात्री असेल, वर्षातून येणारी सर्वात मोठी महाशिवरात्री असेल, प्रत्येक दिवसाचे, प्रत्येक सायंकाळचे आणि रात्रीचे महत्त्व आहे त्यानुसार बदलते आणि ते सर्वतोपरी पुण्यफलदायी हे सदैव राहिलेलं आहे। त्याच अनुषंगाने ज्यावेळेस हस्त नक्षत्र असेल आणि रविवार असेल तर अशा वेळी सूर्यदेवतेला ज्यावेळेस तुम्ही अर्घ्य अर्पण करता, सूर्यदेवतेला जल अर्पण केल्यामुळे, अर्घ्य दिल्यामुळे अपार धनाची प्राप्ती होते, आरोग्याची प्राप्ती होते, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। विष्णू पूजनाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर विष्णू देवतेचा विशेषतः द्वादशीला केलेलं पूजन, बुधवारी केलेलं पूजन आणि बुधवारमध्ये विशेषतः ज्येष्ठा नक्षत्र असलेला बुधवार या दिवशी
विष्णू देवतेचं पूजन हे विशेष फलदायी सदैव मानले गेलेलं आहे. त्याच अनुषंगाने देवी पूजनामध्ये अष्टमी तिथी, नवमी तिथी याला विशेष असे महत्त्व आहे. आणि मृगशिरा नक्षत्रामध्ये आलेली नवमी तिथी ही तर खूप काही महत्त्व देवी पूजनाच्या संदर्भामध्ये ठेवते. त्यानुसार आपण मृगशिरा नक्षत्रामध्ये जर नवमी तिथी पडत असेल तर देवीप्रती, अंबिकेप्रती जे काही भक्तिभावनाने जे भक्ती कराल, जे अर्पण मातेला कराल ते निश्चितपणे माता त्याचा स्वीकार करते आणि अपार सौभाग्याची, धनाची आणि तुमच्या सर्व इच्छांची, मनोकामनाची पूर्ती करणारा आशीर्वाद माता अंबिका देते, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. या अनुषंगाने भागामध्ये थोडक्यामध्ये अगदी छोट्या प्रमाणामध्ये माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला. प्रयत्न तर हाच होता की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि देवी देवतेंची पूजा तुमच्या घरामध्ये व्हावी. कारण अनेक घरं अशी आहेत की ज्या घरांमध्ये देवी आणि देवता यांचे मूर्ती, यांचे विग्रह तर आहेत, परंतु त्याची पूजा ही दररोज होत नाही. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न अनेक जणांना भेडसावतो की गुरुजी आमच्या घरामध्ये खूप अशा मूर्ती झालेल्या आहेत, कारण आमच्या घरातल्याच मंडळींनी, आमच्या घरातल्याच व्यक्तिरेखींनी ज्या ज्या देवस्थानाला जातील त्या त्या देवस्थानातनं कोणत्या ना कोणती मूर्ती घरामध्ये घेऊन आलेल्या आहेत. हे मूर्त्या इतक्या वाढलेल्या आहेत की मूर्त्या जास्त झाल्यामुळे आम्हाला देवी देवतेंची पूजा घरामध्ये दररोज होतच नाही. का तर तेवढा टाईम आमच्याकडे नाही आहे. तर येणाऱ्या भागामध्ये मी तुमच्या घरामध्ये मुख्यत्वे कोणकोणत्या मूर्ती असाव्यात, तुम्ही कशा रीतीने ह्या सर्व गोष्टीचं आयोजन करू शकता यावरती मी भाग बनवण्याचा प्रयत्न करेन. आशा आहे आजच्या भागामध्ये जे सांगण्याचा प्रयत्न केला हा तुम्हाला आवडलेला. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनाम आदेश गुरुजी को आदेश, आला निरंजन आदेश.